नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. संपूर्ण महाराष्ट्र सुन्न होईल अशा प्रकारे संतोष देशमुख यांचा खून केला. देशमुखांचे 15 व्हिडिओ आरोपींच्या मोबाईलमधून पोलिसांनी हस्तगत केले. ते एवढे विदारक आहे की मारेकऱ्यांची तुलना राक्षसांशी करणे हा राक्षसांचा देखील अपमान ठरेल. 9 डिसेंबर 2024ला देशमुखांची अतिशय क्रूरपणे हत्या झाली होती. सरपंच संतोष देशमुख हे सरपंच होते. ते गावातील अडीअडचणी सोडवत प्रत्येकाला मदत करणारे होते. देशमुख हे गावाचा विकास करायचे. गावातील नागरिकांच्या मदतीला धावत जायचे. कोणाशीही दुश्मनी नाही. मात्र त्यांची अतिशय क्रूरपणे हत्या होईल अशी किंचितही कल्पना कोणी केली नसेल. 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुख हे आपल्या नातेवाईकासह कारने जात होते. त्यांचा मामेभाऊ हा कार चालवत होता. देशमुख हे साईडला बसले होते. त्यांची कार टोल नाक्याजवळ गेली आणि अचानक काळ्या स्कॉर्पिओमधून 5 ते 6 जण उतरले. देशमुखांच्या गाडीवर हल्ला केला. दगडाने काचा फोडल्या. देशमुख यांना कारमधून उतरविले आणि त्यांना काठीने मारहाण केली. अवघ्या 15 सेकंदात त्यांचं अपहरण केलं. सोबत असलेला मामेभाऊ यांनी त्यांच्या लहान भावाला फोन केला आणि या घटनेची माहिती त्यांना सांगितली. तातडीने दोघे केस पोलीस स्टेशन येथे गेले. केस पोलीस स्टेशन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचा रिपोर्ट लवकर घेतला नाही. त्यांनी त्यांचा भरपूर टाईमपास केला. तेथील पोलिसांनी चक्क 2 ते 3 तास त्यांना बसवून ठेवले. 3 तासानंतर त्यांची कंप्लेंट घेतली. किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. पोलिसांनी तात्काळ रिपोर्ट घेऊन कारवाई केली असती तर कदाचित संतोष देशमुख यांचे प्राण वाचले असते. अशा पोलिसांना तात्काळ निलंबित केले पाहिजे. देशमुखांचे अपहरण केल्यानंतर त्यांना पाईपने कारला बांधून ठेवले. देशमुख यांच्या अंगावरील कपडे काढले. त्यांच्या अंगावर उड्या मारल्या. जयराम साठे याने देशमुखांची पॅन्ट काढली. व्हिडिओ काढणारा महेश केदार हे सगळं पाहून हसतो. अमानुषतेचा कळस म्हणजे अर्धमेल्या संतोष देशमुखांच्या मानेवर पाय ठेवून प्रदीप घुले त्यांच्या चेहऱ्यावर अक्षरशः लघवी करतो. सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे असं त्यांना बळजबरीने बोलायला लावतो. महेश केदार या नराधामाने संतोष देशमुख यांना उभं करून त्यांच्यासोबत सेल्फीही काढतो. त्यांना पाईपने मारल्या जात होते. देशमुखांच्या शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत येत होते. तरी त्या हैवानांना अजिबात कीव आली नाही. सगळे नराधम राक्षस हा प्रकार पाहून जोरजोरात हसत होते. वाटेल तसे मारत होते. देशमुख वेदनेने विव्हळत होते. मात्र त्यांच्या मदतीला कोणीच नाही. हात जोडत होते. माफी मागत होते. मला मारू नका, मला सोडून द्या. मात्र या हैवानांना अजिबात कीव आली नाही. अशा हैवानांना धर्तीवर जन्म घेणे महापाप आहे. राक्षसांच्याही डोळ्यात पाणी येईल इतक्या क्रूरपणे त्यांची हत्या केली. महेश केदार याच्या मोबाईलमधून पोलिसांना फोटो मिळाले. संतोष देशमुखांचे फोटो पाहून अवघा महाराष्ट्र सुन्न झाला. त्यांचे हे फोटो अख्ख्या महाराष्ट्रभर व्हायरल झाले. सरपंच देशमुखांची अपहरण करून निघृणपणे हत्या करण्यात आली यावरून राजकीय वातावरणही तापलं. याच फोटोवरून बीड जिल्ह्यात तीव्र लाट उसळली. याच घटनेवरून धनंजय मुंडेंनाही राजीनामा द्यावा लागला. परंतु राजीनाम्यावरच धनंजय मुंडेची अडचणी थांबणार नाही. जरांगेंनी कलम 302 वर मुंडेवर गुन्हा दाखल केल्याची मागणी केली आहे. अवादा कंपनीला कराड यांचे लोक काही जण गावात आले होते. यावेळी संतोष देशमुख यांचा त्यांच्याशी वाद झाला होता. कराड यांच्या साथीदारांनी त्या कंपनीला तब्बल 6 वेळा फोन करून खंडणीची मागणी केली होती. मात्र ते ऐकत नसल्यामुळे त्यांचे साथीदार डायरेक्ट कंपनीमध्ये गेले. त्यांनी तेथे मारहाण केली. त्यामुळे अवादा कंपनीच्या वॉचमॅनने देशमुख यांना मदतीकरता बोलावले. देशमुख हे लगेच गेले आणि त्यांनी मध्यस्थी केली. त्यांच्यात आणि कराड यांच्या साथीदारात हाणामारी झाली. कराड यांच्या साथीदारांनी देशमुखांना धमकी दिली होती. तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती. तुला लय जड जाईल. तुला वाल्मिक अण्णा आणि आम्ही जिवंत सोडणार नाही. हे वाक्य त्यांनी आपल्या पत्नीला बोलून सांगितले होते. अशी माहिती समोर येते आणि अवघ्या 3च दिवसात त्यांचा खून होते. तेव्हा देशमुख यांनी पत्नीला सांगितले होते की तो वाल्मिक कराड हा गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याची राजकीय नेत्यासोबत उठबस आहे. तो आणि त्याचे लोक मला मारून टाकतील असं देशमुख यांनी आपल्या पत्नीला सांगितले होते. अशी माहिती समोर येत आहे.
अवादा कंपनीच्या प्रायव्हेट कंपनीच्या मसाजोग इथल्या पवनचक्कीच्या प्रकल्पाचे अधिकारी सुनील शिंदे आहेत. त्यांचे जबाब घेण्यात आले. त्यात वाल्मिक कराडनं 1-2 नव्हे तर तब्बल 6 वेळा खंडणी मागितली होती. फोनवरून न ऐकल्याने 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे या साथीदारांना पाठविलं. संतोष देशमुख यांनी यावेळी मध्यस्थी केली. याचाच राग मनात धरून त्यांनी निगूनपणे देशमुखांची हत्या केली, असं सुनील शिंदे यांनी जबाबात म्हटले आहे, असे समोर आले आहे. या नराधम मारेकऱ्यांना देशमुखांना ज्या प्रकारे तडपू मारले आहे त्याच प्रकारे भरचौकात यांना मारले पाहिजे, जेणेकरून पुन्हा असं कोणासोबतही होणार नाही. अशा नराधमांना त्याच प्रकारे तडपू मारून त्यांना फाशीची सजा झालीच पाहिजे. या घटनेला 3 महिने उलटूनही अजूनही न्याय मिळाला नाही. संतोष देशमुखांचा व्हिडिओ कृष्णा आंधळे या मोकारपंथी ग्रुपवर 5 ते 6 लोकांनी पाहिला होता. फॉरेन्सिक टीमने हाच व्हिडिओ बाहेर काढला. त्यातूनच आरोपींची क्रूरता समोर आली आहे. वेदनेने विव्हळणाऱ्या संतोष देशमुखांचा व्हिडिओ आरोपी महेश केदार हा काढत होता, हे तपासात निष्पन्न झाले आहे. देशमुख यांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. या घटनेबद्दल तुमचं मत काय, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.